आज आपण नारळावरील एरिओफाइट माइंड आणि दुसरी गोष्ट आपल्याला जो सोंड्या भुंगा जो आहे सोंड्या भुंगा संदर्भात आपण ट्रीटमेंट देणार आहोत। हे आपल्याकडे आहे कुठलं क्लोरोपायरोफॉस नावाचं एक औषध आहे आणि हे क्लोरोपायरोफॉस म्हणजे एक थोडक्यात गॅस पॉइझन आहे। वरून आपल्या सुईत टाकल्यानंतर आतमध्ये एक प्रकारचा गॅस तयार होतो आणि किडा मरून जातो। आता ओळखायचा कसा, तर पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्याला सोंड आहे तो सोंड्या भुंगा नारळासाठी त्रास देतो आणि दुसऱ्या आहे तो गेंड्या भुंगा, म्हणजे जसं गेंड्याच्या नाकावर शिंग असतं तसं त्याला शिंग असतं, ते गेंड्या भुंगा। असे दोन किडे नारळाला त्रास देतात। आता ते जर समजा आतमध्ये गेले आणि या हांडीपर्यंत आले तर काय होतं, याला दुसरी फांदी येत नाही आणि फांदी येत नसल्यामुळे काय होतं की ते झाड मरून जाणार। मग ते आतमध्ये पिल्लं घालून या ठिकाणी पिल्लं घालणार आणि संपूर्ण आतमधलं खाऊन नाहीसं करून टाकण्याच्या अगोदर आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे। आणि याचं लक्षण म्हणजे काय, तुम्हाला त्रिकोणी पानं दिसणार, आ लक्षात काय, म्हणजे कापलेली त्रिकोणी पानं दिसणार आणि ह्याची सुरुवात जास्तीत जास्त सप्टेंबरवरून सुरुवात होते, म्हणून आता हा पिरियड योग्य आहे। तर याचं प्रमाण जे आपल्याला आहे ते प्रति लिटरला, या औषधाचं प्रमाण आहे प्रति लिटर 3 ml ते 4 ml पर्यंत आपण जर थोडं हाय डोस करणार काय, तर 10 लिटर आपण पाणी घेतलं आणि 10 लिटरला 40 ml काय 30 ml पण चालू शकतं, पण आपण 40 ml घेतो म्हणजे कसं त्याला नाहीसं होईल। क्लोरोपायरोफॉस औषध घेतलं 40 ml घेतलं काय 40 ml आपण 10 लिटरसाठी पोचलो। आता हे जे द्रावण आहे हे द्रावण आपल्याला काय करायचं आहे, एकत्र करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि तदनंतर एरिओफाइट माइंडसाठी वापरायचं आहे। आणि जर समजा आपल्याला जर हा भुंगा मारण्यासाठी आपण कुद्याचा वापर करू शकतो। आपण आज बाटलीचा वापर करणार, बाटलीमध्ये प्रत्येक झाडाला 1 लिटर द्रावण, प्रत्येक झाडाला आपण 1 लिटर जवळजवळ द्रावण टाकणार आहोत आणि हे बरोबर सुईच्या मध्यभागी टाकल्यानंतर काय होणार, त्या सुईच्या मध्यभागी टाकलं की ते पाणी हळूहळू खालीपर्यंत उतरणार आणि आतमध्ये असणारे किडा नाहीस होणार नाही। याची क्षमता किमान 3 महिने पुढे किडा तिथे येणार नाही, आ लक्षात काय। तर ही आपण हे जे पाणी आहे किंवा आता आपण वरती जायचं आहे, वरती जाऊन बरोबर शेंड्यामध्ये म्हणजे जी मधली सुई आहे त्या सुईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, औषध घालायचं आहे।